हगवणे कुटुंबाचे एक एक कांड आणि एक एक प्रताप समोर येताना आपल्याला पाहताना मिळत आहे. हगवणे कुटुंबाने काही लोकांना धमक्या दिल्याचं, बंदूक दाखवल्याचं आपण पाहिले, पण हगवणे कुटुंबाने चित्रपट सृष्टी सुद्धा सोडली नाही. नेमका हा प्रकार काय आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं नाव काय आणि नेमकं काय घडलं तुमच्यासोबत हे सांगा. माझं नाव अविनाश खोचरे पाटील, जे काही इंडस्ट्रीमध्ये रजिस्टर आहे अविनाश नारायण खोचरे या नावाने. महामंडळामध्ये मी वर्ग सभासद आहे. काय घडलं तुमच्यासोबत? एक चित्रपट बनतो, म्हणजे की चित्रपट सुरू होतो. चित्रपटाचे जवळपास 90% काम पूर्ण पण होते आणि 90% काम पूर्ण झाल्यानंतर जे मेन काम आहे ते सगळं झालेलंच होतं. ठराविक कामाला फक्त काय झालं होतं की बाबा चित्रपट चांगला झालाय, आता दिग्दर्शक मोठा होईल. कुठेतरी त्यांना काय माहिती नाही मला काय आलं मनामध्ये त्यांनी माझं नाव करून स्वतः नाव लावलं डायरेक्ट. कुणी? संतोष वसंत हगवणे, ते कोण आहेत? निर्माते आहे चित्रपटाचे. ते राजेंद्र हगवणे यांची कोण आहे? त्यांचे पुतणे आहेत, ते काका म्हणायचे त्यांना. तुम्हाला त्यांनी काय धमकी दिली? की बाबा आता चित्रपट तर झाला, पण जे माझ्याकडचे पुरावे होते किंवा आता माझं नाव काढलं म्हणलं साहजिकच नाही, मला थोडंसं हे होणारच. एक शॉक बसला, पूर्णपणे मी डिप्रेशन मध्ये होतो. इव्हन मी त्यांना ही पण गोष्ट बोललो की सर खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार होतो की बाबा माझं नाव लावा, मला माझं क्रेडिट द्या. इतके की त्यांना मी मेसेज पण केले होते की बाबा सर प्लीज असं नका करू माझ्यासोबत, असं तसं भरपूर काही विनवणी केली मी त्यांना. पण त्यांनी ते विनवणी काय केलीच नाही, उलट मलाच धमकी दिली की बाबा जर तू हे कुठं पुरावे सादर केले किंवा कोणाची मदत मागितली तर तुझा कार्यक्रम होईल. या भाषेमध्ये मला डायरेक्ट त्यांनी ऑन द स्पॉट संध्याकाळी 6 नंतर सांगितलं गेलं. अजून काय धमकी दिली तुम्हाला? तेच की कार्यक्रम होईल, याच्यापेक्षा मोठी धमकी काय असते. म्हणजे थोडक्यात मी कुणाला हे केलं तर डायरेक्ट गनचा तो विषय असा आहे की गाडीमध्ये होते त्यांच्या गन आणि त्यांनी ते तेव्हा आमची काही भांडणं वगैरे नव्हती, की फक्त असे असतात ना की बाबा मामाने दिलेली असं तसं एवढं. तुमच्या कुटुंबाला किंवा कुटुंबियांना कुणाला धमकी दिली? ते म्हणत ना डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट दिले म्हणू शकतो आपण. इनडायरेक्ट म्हणजे कसं की बाबा फॉर एक्झाम्पल त्यांचा एक माणूस येतो, त्यांचं पण नाही म्हणू शकत तो माणूस, पण तो त्याला पाठवला जातो. तो येतो आणि सांगतो की बाबा ती माणसं चांगली नाहीयेत, पुढे काय होऊ शकतं, तुमच्या घरच्यांना मी कल्पना देतोय, मी ह्याला सांगितलं होतं पण हा काय ऐकत नाहीये आणि त्या माणसांवरती आपण भरोसा ठेवू शकत नाहीये. ते माणसं खूप भयानक आहे, त्यांचं बॅकग्राऊंड मला माहितीये, तुम्हाला काही आयडिया नाहीये त्याच्याबद्दल, तर मी तुम्हाला समजवतो, तुम्ही तुमच्या पोराला समजावा की बाबा ह्या नादी लागू नको कुठेतरी. मग मी त्यामुळे घरच्यांनाच थोडंसं घाबरलं, मग मी पण थोडासा घाबरलो आणि कदाचित एकटा पडलो. काही नावं ऍड झाली नंतर ना काय करणं. त्यानंतर मला एक जण आला की बाबा जो माझ्या सोबत उभा राहिला, त्याच्यामुळे थोडी हिंमत आली आणि मी हळूहळू कुठं ना कुठं न्यायासाठी थोडक्यात भीक मागत बसलो. पण ते म्हणत ना फ्रंटला येण्यासाठी पण कोणी ना कोणी पाहिजे, असं ते कोणी तयार नाही झालं. मग शेवटी कोर्टामध्ये गेलो. कोर्टामध्ये गेल्यानंतर ना तिथं कोर्टामध्ये पण जे झालं ते पिक्चर थांबू नाही शकले. मग कुठेतरी मग पिक्चर रिलीज झाल्यानंतर ना आता ते कोर्टची केस मी कवर लढणार, त्यापेक्षा जर मला आता जर न्याय मिळू शकत असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही किती वर्ष झालं हगवणे विरोधात लढा देत आहे? 4 वर्ष झालं. तुम्हाला आर्थिक नुकसान किती झाले हगवणेंवर? भरपूर. म्हणजे थोडक्यात की चित्रपटाला माझे काही पर्सेंटेज ठरले होते, ते पर्सेंटेज तर लांबपर्यंत मला संबंधच नाही, कारण नावच काढलं म्हणल्यानंतर दिग्दर्शकाच्या पर्सेंटेजचा प्रश्न येत नाहीये. त्याच्यानंतर मी काही लोकांकडनं पैसे घेतले होते, त्यातले काही पैसे त्यांच्याकडनं येणे बाकी आहेत अजून. तर बऱ्यापैकी कोर्टाला पण भरपूर खर्च झाला आणि विषय असा आहे की आता तो तर एक मुद्दा बाजूला राहिला, पण त्या अग्रीमेंट मध्ये एक मुद्दा होता त्यांचा की बाबा जोपर्यंत चित्रपट रिलीज होत नाहीये तोपर्यंत मी कोणत्याही प्रोडक्शनचा चित्रपट घेऊ शकत नाही, आणि जर तसं असेल तर मला त्यांना कळवायचं. जर याच्यामध्ये मी कुठला चित्रपट घेतला असता तर त्यांना एक मुद्दा झाला असता बाबा ह्याने दुसरा चित्रपट घेतला म्हणून आपण घेतला, कारण तोपर्यंत तो चित्रपट रिलीज झालेला नव्हता. मग तोपर्यंत मी कुठला चित्रपट हातात पण घेऊ शकत नव्हता आणि काम पण करू शकलो नाही. त्यामुळे असे 2 ते 3 चित्रपट माझे लांबत राहिले. तुमच्या घरातले आर्थिक नुकसान किती झाले अजून त्याच्यामुळे? नुकसान म्हणजे ते कंटिन्यू नुकसानच होत चाललंय ना. आता कोर्टाला किती तारखा पडतात, रोज जावा, तारखेला जावा, हजर राहा, वकिलांची फी असते, त्यांची फी भरा. आपल्यासोबत खोचरे पाटील यांचे मित्र आहे, त्यांना सुद्धा हगवण्यांच्या काही मंडळींकडून धमकी दिल्याचं ते सांगतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुम्हाला काय धमकी दिल्या हगवणे? मला सुद्धा संतोष हगवणेचा फोन आला होता. त्याने मला सुद्धा सांगितलं की तू अविनाश खोचरेंना सपोर्ट का करतोय, त्याला सपोर्ट नको करू, तुला तो कामा येणार नाहीये, मी कामाला येईल, नाही तर तुला इंडस्ट्रीमध्ये कामं मिळायचे बंद होतील. या सगळ्या गोष्टी तो मला बोललो. पण मी त्यावेळेला एक स्टँड घेतलं की मला माहित होतं की खरे दिग्दर्शक कोण आहेत, आणि मी सेटवरती बऱ्याच वेळा गेलेलो आलो, या सरांचं काम बघितलं मी प्रत्येक वेळेस.
आणि त्या चित्रपटासाठीची धडपड सरांची ती मी पाहिली कारण या माणसाने शून्यातून तो चित्रपट सुरुवात केली होती आणि सर्व काही पणाला लावून त्या चित्रपटामध्ये काम केलं. त्या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून स्वतःचं सगळं टॅलेंट ओतलं या माणसाने आणि तरी सुद्धा तो माणूस यांचं नाव काढतोय आणि मला सांगतोय की सपोर्ट नको करू, तुम्ही असं कसं करू शकतो. त्याचबरोबर मला म्हणे की तुला माहितीये का माझे मामा ATS मध्ये असं होईल तसं होईल, तुझ्यासोबत चुकीचं घडू शकतं. म्हटलं ATS जरी असते तर कायद्याच्या बाहेर ते काम करू शकत नाही. ती रेकॉर्डिंग माझ्याकडे अजून पण आहे. या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या आणि मलाच काय बऱ्याच लोकांना त्यांनी फोन केले पर्सनली. अजून काय काय तुम्हाला सुद्धा धमकी दिली होती? हा, मलाही सांगितलं होतं तुला कामं भेटून देणार नाही इंडस्ट्रीमध्ये, तू संतोष हगवणे कोण आहे तुला माहित नाहीये, एकदा माझं बॅकग्राऊंड चेक कर. या सगळ्या मग नेमकं हगवण्यांचं बॅकग्राऊंड आहे तरी काय मला पण बघायचं आता. कधी त्यांनी राजेंद्र हगवणेंचं नाव घेतलेलं तुमच्या समोर? नाही, माझ्या समोर नाही घेतलं कधी हगवण्यांचं नाव. तुमच्या समोर घेतलेलं राजेंद्र हगवणेंचं नाव कधी? म्हणजे माझ्या समोर म्हणजे समजा आता मी आहे आणि त्यांच्यासमोर कोणता एक मोठा व्यक्ती असेल तर ते त्या टायमिंगला त्यांनी घेतलं होतं नाव 2 ते 3 वेळा की माझे काका आहेत, असं आहे तसं आहे. चित्रपटाचं प्रदर्शन पोस्टर लॉन्च अजितदादांकडे झालं. ज्यात माझं नाव नाहीये ते दादांकडनं झालं होतं, पण ज्यात माझं नाव आहे तिथं सुद्धा खूप मोठे मोठे पदाधिकारी तिथं हजर आहेत, पण ते सुद्धा गप्प होते. म्हणजे ते गप्पच आहे शेवटपर्यंत, अजून एकही शब्द ते बोलू शकत नाहीये. इव्हन चित्रपट महामंडळामध्ये या गोष्टीचा लवाद चालू होता. जर हा लवाद चालू आहे तर चित्रपट महामंडळाने त्या चित्रपटाला सेन्सरसाठी परमिशन दिली कशी, हा मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी. कारण ते अलाउडच नाहीये. जर तुमच्या चित्रपटामध्ये वाद चालू असेल ना त्या चित्रपटाला सेन्सर होत नाही. तर एवढं असून देखील त्यांनी चित्रपट सेन्सर कसा काय केला, कुणाचे कॉल गेले महामंडळामध्ये मला माहित नाही, पण तो चित्रपट सेन्सरला कसा काय गेला. तर तुमची मागणी काय आणि तुम्ही पुन्हा कुणाकडे याबद्दल तक्रार केली? मी कलेक्टर ऑफिसला CP ऑफिसला कमिशनर ऑफिसला मी एक लिरिकचं लेटर दिलं होतं की बाबा मला अशा धमकी आलेल्या आहेत, याच्यामध्ये मोठी मोठी नावं आहेत, तर मला काय झालं तर फक्त ह्या व्यक्तीला जबाबदार पकडावा. कारण मला ज्या प्रकारे धमकी आल्या होत्या त्या प्रकारे मला आणि माझ्या कुटुंबाला जीवाचा धोका होता. त्याच्यानंतर मी अजितदादा आहेत आपले त्या टायमिंगला उपमुख्यमंत्री आपले, त्यांना पण मी एक ईमेल केला होता की बाबा मी कोर्टामध्ये लढणार आहे, तर मला माझ्या जीवाला असा धोका आहे, तर कृपया मला न्याय मिळवून द्यावा. त्यानंतर आपले मुख्यमंत्री त्यात मला वाटतं आपले माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांना सुद्धा मेल केला होता मी की बाबा असं असं आहे. सेम मेल दोघांना केला होता, पण कुणाचाही मला रिस्पॉन्स नाही आला किंवा काहीच नाही आलेला. एकूणच काय तर हगवण्यांचे काळे कारनामे एक एक बाहेर येताना दिसत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.